सुजातजी, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं तर आपण दिलेलीच आहेत, पण तरीही आता आम्हाला तुमच्या मनातली गोष्ट जाणून घ्यायची आहे। सुरुवात करूया आमच्या पुढच्या सेगमेंटला, मन की बातला। खरं तर वादन आणि आपलं नातं फार जवळचं आहे, हे काही वेगळं सांगायला नको। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी वेगवेगळी वाद्य निवडलेली आहेत। ते विशिष्ट वाद्य पाहून तुमच्या मनात कोणता राजकीय नेता येतोय, कोणता राजकीय पक्ष येतोय किंवा प्रसंग येतोय, हे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे। अट एवढीच आहे की हे सगळं रॅपिड फायर होणार आहे, झटपट होणार आहे। पहिलं वाद्य आहे बासरी, अतिशय मधुर। आता असं राजकारणात कोणी राहिलं नाही जे खूप मधुर बोलू शकतं। डमरू, जो अलर्ट करतो, महादेवांचा डमरू। हे ऍक्च्युली इलेक्शन कमिशनचं काम असलं पाहिजे, जे होताना दिसत नाहीये। ढोल, जो सगळ्यांना जागा करतो। आता मी म्हणेन वंचित बहुजन आघाडी, कारण या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांची झोप उडवलेली आहे आम्ही। नगरपालिकेमध्ये जो रिझल्ट आणला आणि महानगरपालिकेमध्ये जो प्रचार चालू आहे, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज वंचित बहुजन आघाडीने झोप उडवलेली आहे। ताशा, जो सुरुवात करतो आणि मग सगळे वाचतात। देवेंद्र फडणवीस, का बरं? ते अजेंडा पेटवून देतात आणि मग इतर प्रस्थापित राजकीय नेते त्याच्यावर पळत राहतात। पिपाणी, कोण कोणाची पिपाणी वाजवतं? आता हा इंटरेस्टिंग पक्ष आहे, कारण आपल्याला प्रत्येक पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाची कोणतरी पिपाणी वाजवताना दिसतात। म्हणजे संजय राऊत ते शिवसेनेमध्ये राहून शरद पवारांचं करताना दिसतात, किंवा आता केसरकर ते शिंदे सरांबरोबर राहून ते भाजपचं करताना। सो ते प्रत्येक पक्षामध्ये एक स्वतःची पिपाणी आहे इन हाऊस। तबला, तबला खरं तर सगळ्या रसांमध्ये मिसळून जातो, मग तो करुण रस असो किंवा शृंगार रस असो, सगळ्या रसात मिसळणारा असं हे वाद्य आहे। तबला ॲक्च्युली साथ द्यायला पण असतो, पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही म्हटला की जो सगळ्या ह्याच्याबरोबर हे मिसळू शकतो, तर मी म्हणेन उभाटा। कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी भाजपबरोबर युती केली आहे, काँग्रेसबरोबर युती केली आहे, राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे आणि आता मनसेबरोबर युती केली आहे। तर गाणं कुठले असो, जॉनर कुठले असो, ते जाऊन वाजतात। हार्मोनियम, जिचे सूर फार ऐकावेसे वाटतात कानांना। हार्मोनियम ॲज सच मी कुठल्या पक्षाशी किंवा नेत्याशी नाही जोडणार, पण हार्मोनियम जर एका इन्सिडेंटशी जोडायचा झाला तर आपण तो हार्मोनियम आत्ताच्या होणाऱ्या निवडणुकींशी जोडू शकतो। कारण प्रत्येक ठिकाणून एक वेगळे नोट ऐकू येतो आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या गोष्टी चालू असतात। अगदी। गिटार, स्टायलिश आणि जरा रोमॅन्टिक। मी गिटार हे RSS म्हणेन, कारण RSS खऱ्या अर्थाने इकडची पाश्चात्य संस्कृती आहे। हार्मोनिका, माउथ ऑर्गन, जी फक्त तोंडानेच वाजते। संजय राऊत इकडे। नगारा, जो म्हणजे लोकांना झोपेतून जाग करतो किंवा दवंडी पिटवण्यासाठी वापरला जातो। मी एका संघटनेचं नाव घेईन, गौर सेना म्हणून एक बंजारा समाजाची एक संघटन आहे आणि नगाडा त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा सिंबल राहतो, म्हणून मी गौर सेना म्हणून। ढोलकी, जी दोन्ही बाजूंनी बडवली जाते। मनसे, काय इकडनं भाजप वाजवत आहेत, तिकडनं उभाटा वाजवत आहेत। पुढचं वाद्य ड्रम। ड्रम्स कोण आठवतं तुम्हाला ड्रम्स मधून? मी स्वतःचं नाव घेईन। अगदी, खूप खूप आभार, तुम्ही खूप छान उत्तरं दिली। आता या कार्यक्रमाचे पुढील सूत्र अनुपमा यांच्याकडे। सुजात, आज तुम्ही झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिली, दिलखुलासपणे दिलीत। खूप खूप आभार।